कल्याणमध्ये एका रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कल्याणच्या नांदिवली परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। या मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मानपाडा पोलीस सध्या आरोपीच्या शोधात आहेत। गोपाल झा नावाच्या या व्यक्तीकडनं तरुणीला मारहाण झालेली आहे। या तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर आता मनसे आक्रमक झालेली आहे। 4 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला शोधून काढावं, नाहीतर मनसे स्टाईलनं आरोपीचा शोध घेऊ असा थेट इशारा दिला गेलेला आहे। अनन्या झा म्हणून एक पेशंट आमच्या इथं पहिल्यांदा चालतात, तर तो त्यांचा रिलेटिव्ह होता की काय मला माहित नाही। तर सरांनी मला पेशंट थांबवायला सांगितले। त्यानंतर तो पेशंट माझ्याजवळ आला, मला बोलला की मी आज जातोय म्हणून। मी त्याला जाण्यास थांबवलं। त्याला मी जायला नाही बोलली म्हणून त्याने मला आई बहिणीवरून शिव्या गाळी केल्या। त्यानंतर मी माझ्या सरांना सुद्धा आवाज दिला की सर हा पेशंट बघा अरे तुरेची भाषा वापरतोय, माझे सर बाहेर येईपर्यंत त्यांनी माझ्यावर मारहाणीचा दावा सुद्धा केला। मला आई बहिणीवरून शिव्या सुद्धा दिल्या त्यांनी माझ्यावर एवढा तुम्ही बघू शकता त्याच्या पायाचे डाग सुद्धा माझ्या अंगावर येते। माझी अवस्था अशी झाली की मला काय सुचत नव्हतं, म्हणून माझ्या सिस्टरला फोन केला। माझी बहीण तिथं येईपर्यंत तो तिकडनं निघून गेला। आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा केली, पण त्यांचा अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही। तर तो व्यक्ती जो आहे गोकुळ झा तो आम्हाला समोर हजर हवाय। या ठिकाणी असलेले रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसंच हल्ला केलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केली। या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक 884/2025 कलम 74, 79, 115(2) भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे। या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे। नाही, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे। घटना अतिशय गंभीर आहे। एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवून घेतले जाणार नाही। त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल। सध्या त्याचा शोध चालू आहे। मागील म्हणजे काल संध्याकाळची ही घटना आहे, जवळपास 9च्या दरम्यान आपण त्याच्यावरती FIR दाखल केला आहे। पण लवकरच तो सापडेल, तो कुठे काय पळून जाऊ शकणार नाही। माहिती अशी आहे की तो लोकलच आहे, तो काय कुठला बाहेरनं आलेला नाही, परंतु लवकर त्याला शोधलं जाईल आणि त्याच्यावरती कारवाई ही नक्कीच केली जाईल। त्याला अटक देखील केली जाईल। की त्यांनी त्या लहान मुलीला लाथाबुक्क्याने मारलंय। आम्ही त्याला सांगू इच्छितो, आम्ही त्याला चॅलेंज करतो, जर मर्दानगी दाखवायची असेल तर आम्हा मनसैनिकांसमोर दाखव। आम्ही यानंतर सिनियर पी यांच्याशी सुद्धा भेट घेऊ। जी काही कलम प्रथमदर्शनी दिसत पोलिसांनी दाखल केलेली 74 किंवा 79 आणि 115(2), तर याच्यामध्ये मी माझ्या वकिलांशी बोललो, त्याच्यात विनयभंग हा कलम दिसत नाहीये। तर याबद्दल सुद्धा मी सिनियर पी यांच्याशी बोलू, जर विनयभंगाचा दाखल होईल तो सुद्धा आम्ही प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।